नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली। यामुळे महामार्गावर माती आणि मलबा आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र शहापूर आपत्ती व्यवस्थापन पथक, कसारा पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी मलबा हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे। घाटात अद्यापही पाऊस सुरू असून दरड कोसळण्याचा धोका कायम असल्यानं वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि वेग मर्यादित ठेवावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानचा ढगफुटीचा धोका टळला आहे। मात्र घाटमाथा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस असल्यानं नांदूर मधमेश्वर येथून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली असून रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। अति धोकादायक भागातील परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी इथं एसडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातील भावडबाडी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तसंच नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वर आणि वणीचं सप्तशृंगी देवी मंदिर उद्या सकाळपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। पर्यटन स्थळांवर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात